हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांच्याच घरी दिवाळीचा फराळ सुरू असेल ना, तर आज आपण बघूया शंकरपाळी. अगदी छान खारीसारखी मस्त लेअर सुटलेली आणि कुरकुरीत अशी शंकरपाळी बघूयात. तर इथे बघा किती छान लेअर आले शंकरपाळ्यांना. हे बघा, बोटाने दाबलं तरी अगदी सहजपणे तुटतीये आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी अशी शंकरपाळी तयार झाली आहे आपली. शंकरपाळ्या तळत असताना अशा प्रकारे झारीमध्ये घ्या आणि हलक्या हाताने थोडंसं हलवत राहा. तुम्ही जर एकदम तेलामध्ये शंकरपाळी सोडली तर त्या एकावरती एक पडतात आणि मग त्या मोकळ्या नाही होत आणि त्यातला लेअर नाही सुटणार. तर अशा प्रकारे शंकरपाळ्या झारीमध्ये घेऊन टाकल्या तर त्या अगदी मोकळ्या, एकमेकांपासून खूप मोकळ्या होतात आणि छान तळल्या जातात. हे बघा, तेलात टाकल्या टाकल्या त्याला लेअर सुटायला सुरुवात झालेली आहे. तर थोडक्यात त्याची रेसिपी सांगते तुम्हाला. 4 वाट्या मैद्याचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे. साखर आणि पाणी एकत्र करून ते गॅसवरती ठेवून थोडं उकळवून घ्यायचं आहे. अगदी आपण चहाचं पाणी उकळवतो तसं उकळवून घ्यायचं. जास्त वेळ नाही ठेवायचं, त्यामुळे त्याचा पाक तयार होईल. ते बाजूला थंड होण्यासाठी ठेवायचं आणि आपण तूप गरम करायला ठेवायचं. तूप चांगलं कडकडू द्यायचं आणि त्या 4 वाटी मैद्यामध्ये ते तूप टाकायचं आहे आणि 5 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. 5 मिनटानंतर मैद्यामध्ये टाकलेलं जे तूप आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर चांगली विरघळली आहे का बघायचं आणि ते साखरेचं पाणी परत त्याच्यामध्ये टाकून थोडं थोडं घेऊन हलक्या हाताने मळायचं आहे. मळल्यानंतर गोळा थोडासा आपल्याला सैलसर दिसेल, परंतु अर्धा तास झाकून तसंच ठेवायचं. मग तो गोळा घट्ट होतो आणि मग त्याची चपातीपेक्षा थोडे मोठे मोठे गोळे तयार करायचे. थोडंसं मळून घेतलं नंतर तरी चालेल, पाणी नाही घालायची गरज आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर थोडी साखर वाढवा. आणि बघा, छान मस्त अशा खारीसारख्या कुरकुरीत आणि अगदी कमी तेलामध्ये होणाऱ्या शंकरपाळ्या तयार आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.